हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज 20 जुलै म्हणजे माझा बर्थडे. सो दरवर्षीप्रमाणे आजही खूप सरप्राईज भेटणार होते असं वाटत होतं. नाईटपासूनच ती सुरुवात झाली होती. मॉर्निंगला उठली तर त्रिशूने मला चॉकलेट्स दिले तिचे आणि मला बड्डे विश देखील केलं. खूप छान वाटलं. तिला मी रेडी केलं, मीही रेडी झाले, भाऊही रेडी होऊन आला आणि आम्ही निघालो सिन्नरला. सिन्नरला पोहोचण्या अगोदर आम्हाला जायचं होतं गोंदेश्वरीला दर्शनासाठी. माझं खूप आवडीचं प्लेस आहे गोंदेश्वरी. रोज जाणं पॉसिबल होत नाही, बट बड्डे होता तर आज जायचंच होतं. आम्ही गेलो दर्शनाला. खूप छान आमचे दर्शनं झाली. त्यावेळेला त्रिशूनी छान असं दर्शन घेतलं. बाप्पाला बोलली, देवबाप्पा मला सुखी ठेव. नंतर कॉफी शॉपला गेलो. सिन्नर फुडीजला तिला कॉफी पिऊ घातली. तिथून आम्ही आलो शॉपवरती खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलं होतं. खूप भारी वाटतं यार, ह्या मुली असं काही प्लॅन करत राहता, तेही मला न सांगता. खूप छान वाटलं. मीही खूप एन्जॉय केलं, त्रिशूनीही एन्जॉय केलं आणि बाकीच्या मुलीही खूप एन्जॉय करत होत्या. त्यानंतर त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. वाव. माझं औक्षण झालं. सर्वांनी औक्षण केलं. खूप भारी वाटतं की कुणीतरी आपल्यासाठी एवढं सगळं करतं. नाही करत असं कोणी, आणि ते त्यांचा वेळ देतात, इतकं सारं प्रेम देतात. रोशनीने तर डान्स बसवला होता. खूप भारी आहेत यार या मुली की त्या माझ्यासाठी प्रत्येक वेळेला काही ना काही सरप्राईज प्लॅन करतात. मला खूप स्पेशल फील करून देतात. रिअली थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनाच. त्यानंतर इतके सुंदर केक त्यांनी आणलेले होते. वाव. काय बोलू मी यावरती, मलाही नाही कळत आहे. ह्या फिलिंग्स खूप भारी आहे. शेअर करताना मला शब्द भेटत नाही, बट रिअली मी खूप हॅप्पी आहे. तुम्हाला दिसतच असेल. त्यांनी इतके सुंदर असे केक आणले होते. छान असं बड्डे सेलिब्रेट केलं आणि केक कटिंग केला. खूप टेस्टलाही गोड होते ते केक, इतके छान होते. आणि खरंच त्याच्यामध्ये फक्त क्रीम नाही तर यांच्या भावना देखील होत्या. त्यानंतर त्यांनी जे गिफ्ट्स आणले होते बघा तुम्हालाही वाटेल की यार ह्या किती प्लॅन करतात. रोशनीने तर इतकं सुंदर गिफ्ट्स आणलं, इतकी सुंदर फ्रेम आणली की माझं स्वप्न होतं की मी अशा स्टेजवरती काम करावं आणि ते पूर्णही होतं आहे. आणि ते तिने मला एका फोटो थ्रू दिलं आहे. वाव. ज्याला मी रोज बघणार आहे, माझ्या मेमरीज रोज ताज्या करणार आहे. माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते नॉलेज ज्या देवी देवतांमुळे मला मिळतं आहे किंवा ज्यांच्या आशीर्वादामुळे ते माझ्यापर्यंत येतं आहे आणि मी ते इतरांना देते, अशी सरस्वती मातेचं देखील त्यांनी मला फोटो फ्रेम गिफ्ट केली. रिअली थँक्यू. त्यानंतर मी रोज काय वेअर करते, मी काय घातल्यानंतर अजून सुंदर दिसेल याचा विचार करून जे मुली माझ्यासाठी आउटफिट्स आणतात, आय रिअली म्हणजे थँक्यू सो मच की. आणि मला फीलही इतकं सुंदर होतं हे सांगताना की म्हणजे कुणीही इतका विचार केलेला नसेल की मी काय घातल्यानंतर छान वाटतं, ते हे मुली विचार करतात. प्लस अंकिताताईंनी जे गिफ्ट दिलं त्याबद्दल त्यांची मी खूप आभार व्यक्त करते. आणि सगळ्या मुलींचे देखील की माझ्यासाठी एवढं सगळं काही विचार करून, एवढं प्लॅन करून, एवढा त्यांचा वेळ देतात, एवढी मेहनत घेतात. वाव. माझे फ्रेंड लोकही, त्यांचाही खूप खूप थँक्स. त्याही माझ्यासाठी त्यांचा वेळ काढून येतात. खूप साऱ्या गोष्टी साईडला ठेवून माझ्यासाठी वेळ काढतात, सरप्राईज प्लॅन करतात. म्हणजे थँक्यू सो मच माय ऑल फ्रेंड्स, माय ऑल स्टुडंट आणि सर्वच जण. सर्वांची नावं घेणं पॉसिबल होत नाही, बट थँक्यू माय इंस्टाग्राम फॅमिली, माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय, माझे मित्रमंडळी, माझे स्टुडंट लोक आणि सर्वजण ज्यांना मला हॅप्पी ठेवण्यामध्ये, म्हणजे मला हॅप्पी करण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. रिअली थँक्स. कसं आहे, पैसा कोणीही देऊ शकतं, पण वेळ देणं आणि आपल्यासाठी काहीतरी करत राहणं याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात ना, त्या शब्दांमध्ये व्यक्त नाही होत. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. आणि माझा हा दिवस इतका सुंदर बनवण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे. थँक्यू सो मच.